चला फिल्डिंग सेट करा लगेच त्वरित आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकाल. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण विशालजी पाटील जे किराईपाडा या ठिकाणी राहतात परंतु सध्या स्थायिक जर आपण पाहिलं तर विरारमध्ये आहेत आणि त्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतायत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकतायत. कधी कधी मध्ये मध्ये विश्लेषक म्हणून मंदार म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. समोरच राहुलजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहतायत या क्रीडा समितीचे अध्यक्ष आहेत. सगळ्या बारीक सारीक गोष्टी ड्रोन कॅमेरा जसा असतो ना तसं मात्र सगळ्या गोष्टी ते नजरेमध्ये कैद करत असताना पाहायला मिळत आहेत. मग येणाऱ्यांच्या पाहुण्यांचं स्वागत मग सगळ्या गोष्टी सध्या महानदादा पाटील बऱ्याच वेळेनंतर मात्र थोडासा फेरफटका मारत असताना मुस्तकीम यांच्याकडे विचारपूस करत असताना रक्षाराम एका साईडला आपण पाहतायत. एक गोकिवऱ्याचा ब्रँड म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं मुस्तकीम एका साईडला महानदादा पाटील आणि स्वराज पाटील यांना आपण पाहू शकतायत. 2 मिनिटं थांबायचं आहे. जरा तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येईल. सगळं सीट होईल. सतपाळा टीमचे आलेले आहेत. भुईगावचे आलेले आहेत. सतपाळा टीमचे एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या आणि जशी सुरुवात होईल विशालजी पाटील यांचा आवाज पुनश्च एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्समधून ऐकायला मिळेल. वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती आयोजित पुरुष व महिलांसाठी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सकपाळचे 2 सलामीवीर बॅटर सज्ज झाल्यात. फुल टॉस चेंडू होता. मिड ऑफच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. धावचीची संधी फेकी. एक चान्स, दुसरा चान्स, 2 चान्स तुम्ही मिस केल्यानंतर फलंदाज सेफ आपल्या क्रीज मध्ये आलाय. एकही चेंडू एकही धाव नाही मिळाली पण इथून एक महत्वाची विकेट मिळवणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. स्वतः यष्टीरक्षक बॉल पर्यंत चढण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 आपण धावा पाहतोय. सर यातून जो जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. ऑलरेडी 3 संघ झालेले आहेत दाखल. अनिश्चित आता चौथा संघ कोणता असेल सुपर 6 मध्ये जाणारा येणारी कावे नक्कीच दर्शवेल. खुलवर टप्पाचा चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी हाताळली. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष या संघामध्ये या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील सुपर 6 मध्ये जायचं आहे. ध्रुव आणि मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्षामध्ये पहिली विकेट हॅट्रिक ध्रुवच्या नावावरती आहे. वय ध्रुवचं आपण जर का पाहायला गेलो 20च्या आतच असेल. वा, अंडर 14च्या खेळाडूंनी पहिली हॅट्रिक घेतली. एक गोष्ट होती, ध्रुव जेव्हा गोलंदाजी करत होता ना, सद्गुरू वाटारच्या प्रथमला आपण मिड ऑफच्या दिशेने पाहिलं होतं. प्रत्येक बॉलवरती त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक बॉलवरती समजवलं.
अशा प्रकारे सपोर्ट करणं गरजेचं असतं. काल भाग्येशची चर्चा देखील झाली होती या गोष्टीवरती, की आपण सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करणं आणि कोण जर का आपल्याला योग्य दिशा दाखवते आणि योग्य मार्ग दाखवते तर त्याची प्रत्येक गोष्ट ऐकणं, त्याचा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. सर सांगतात ना, गोलंदाजी ध्रुव करत होता, पण त्याच्यामधून बॉल जो आहे तो प्रथम टाकत होता सर. निश्चितच खूप चांगला उल्लेख केला, कारण की प्रत्येक चेंडूवरती कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रथमला आपण नेहमी डीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतो, पण जसा ध्रुव गोलंदाजीसाठी आली स्वतः मिड ऑफच्या पोझिशनवरती येऊन थांबला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 2 धावा आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग आजच्या दिवसभरामध्ये झालेल्या 3 मॅचेसमध्ये नाही दिसले. आतापर्यंत पॉवरफुल बॉलिंग दिसले. दोन्ही मॅचमध्ये आपण जर का पाहिलं 20-20 मागच्या 2 मॅच पाहिल्या, धावफलक चांगलं सेट करता नाही येत आहे. या मैदानावरती खेळण्यासाठी तुम्हाला लढण्यासाठी निदान 30+ म्हणजे 30 ते 40च्या घरामध्ये जाणं गरजेचं असतं. अशा प्रकारे खेळ करा जिथून तुम्हाला डिफेन्स करण्यासाठी एक फायटिंग टोटल असेल. सतपाळने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतले. अटॅकिंग बॅटिंग आतापर्यंत नाही दिसत आहे. मात्र 2 धावा आहेत. सर माझ्या मते या स्पर्धेमधली पॉवर प्लेच्या ओव्हरमधली सगळ्यात निच्चांकी धावसंख्या 2 असेल. निश्चित सर, फक्त पॉवर प्लेची धावसंख्या आपण 2 अशी पाहते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं, फेकी लगेच केली, एक सिंगल. स्पर्धेमध्ये आपण जर का तो धावांचा ग्राफ पाहायला गेलात ना, तर पॉवर प्लेचं एकच षटक होतं जे पहिल्या मॅचचं होतं 15+ केलं होतं, जिथे 17 धावा आला होता. आणि कालच्या दिवसापासून 39 धावसंख्या ही सर्वाधिक धावसंख्या आहे. स्ट्रेट फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, 2 वेगाने चेंडूपर्यंत आल्यात. चेंडूवरती आले, फील्ड गेले, फेकी वेगाने गेले, यष्टांच्या जवळ आहे, स्वतःला थांबवलं. 4 धावा. चिनारने सांगितले की धाव नाही घ्यायचे, स्वतःला थांबवणं. नॉन स्ट्राईक एंडवरती होता, स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजांनी स्टॉप केला. 4 धावा, 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मीत चेंडूच्या खाली येतोय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन. सर त्यांनी काल तिथे 2 झेल अप्रतिम असे झेल घेतले होते. माझ्या मते ही जागा जी आहे तिथला सर्वोत्तम क्षेत्ररक्षणापैकी एक मीत आहे, ज्यांनी काल 2 अतिशय उत्कृष्ट असे झेल घेतले व आज अजून एक झेल घेतलेला आहे. निश्चितच सर, खूप चांगला उल्लेख केला की त्यांनी त्या जागेवरती झेल घेतले होते. आणि तसंच आतापर्यंत झालेले फिल्डिंग आपण खेळाडू आपल्या नावामुळे नाही, आपल्या खेळामुळेच आणला जातो. त्यांनी त्या जागेवर झेल टिपल्यात म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. असा खेळ दाखवा की आपण आपल्या त्या प्रेक्षकांच्या नजरेत आणि लक्षात कायमस्वरूपी राहू. आता दिशांत मात्रे मैदानाच्या आतमध्ये येते, जसा तुम्ही उल्लेख केला होता 5 ते 6 जे टॉपर ऑलराऊंडर आहेत समाजामध्ये, त्याच्यामध्ये त्याचं नाव घेतलं जाते. ते त्यांनी मागच्या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावावर झाला, तसा त्यांनी खेळ केला. सुपर ओव्हरचं षटक त्यांनी हाताळला. आता संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशांतला देखील हात कोंडण्याची संधी नाही दिले. 2 लगातार निर्धाव चेंडू हाताळला. धावफलकाचा विचार, 1 रन आले. वंचाने सांगितलं, फेकी केली, त्याच्यानंतर यष्टीरक्षक थोडीशी चुकी करताना ओव्हरथ्रोचे 1 रन आले. 5 धावा. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 5 धावा. पहिलं षटक 2 धावांचं आणि दुसरं षटक 3 धावांचं. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला आणि येऊया पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन.
क्षेत्रफळ कोरोडी विरुद्ध दुर्गामाता घास 11 यानंतर होणारी लीग स्टेजची शेवटची मॅच. ऑलरेडी 5 संघ, आता 5वा संघ होईल दाखल टॉप 6 मध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बराच बाहेर चेंडू होता. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून गेला गेलाय. दिशांत एक मोठा फलंदाज स्तंभूच्या दिशेने विकेट डाऊन. गडी सहा धावा आपण पाहतोय. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सत्पा थोड्याशा अडचणीमध्ये आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने आलाय. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. नीरज नवीन फलंदाज. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरतून वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील, फेकी करतील. बॉलला पकडल्यानंतर एका धावेने मात्र संतुष्ट होऊ लागेल. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा, 7 रन ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. इथून सतपा संघ थोडाशा अडचणीमध्ये, मोठे फटके नाही येत आहे संपूर्ण मॅच मध्ये आणि संपूर्ण इनिंग मध्ये अडचण राहिले. इथून जर का फायटिंग टोटल तुम्हाला सेट करायचं असेल तर मोठे फटका खेळणं गरजेचं आहे. चिनारकडून आता संघाला बऱ्याच काही आशा आहेत. चिनारच्या बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. जर का बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं तर इथून मॅचमध्ये देखील चांगलं कनेक्शन बनून नाही राहणार. त्या कारणास्तव चिनारला विकेटवरती उभं राहून मोठे फटका खेळणं सतपा संघासाठी गरजेचं असणार आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक मात्र 7 वरती आहे. साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केले. थोडीशी असं स्लो फेकी गेले, पण यष्ट्यांवरती लावताना काही उशीर नाही केला. धावचीच्या रूपात चिनारला मैदान सोडावं लागेल. विकेट डाऊन. मध्ये खूप चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं. षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 8 धावा.
3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावा मात्र 8 आहेत. सकपाल संघ थोड्याशा अडचणीमध्ये आहे. इथून मोठे फटके नाही येत आहे. मागचं कारण सुरुवातीचे फलंदाज स्ट्राईकवरती उभं राहून तो धावफलकाला स्टार्ट देणं गरजेचं असतं. मात्र 8 धावा आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजी मारवरती आपणास विनंती आहे, थोडीशी घाई करा. 8 धावा आहेत. फुलटॉस वरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आल्यात. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचे के. विकेट डाऊन, गडी बाद. त्याच दरम्यान वाईट चेंडू हाताळलेला आहे तो वंदन यांनी. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या पोचलेली आहे 9. चेंडू हवे त्या पाहूया झेल होतोय का, आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे तो रुद्र यांनी. रुद्र वजे गेल्या वर्षी SBPL मध्ये सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर या संघाकडून खेळलेले रुद्र वजे. रुद्र अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला. 5 ते 6 पावलं पाठीमागे आला आणि झेल घेतलेला आहे. राजा यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते जय. फुलटा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण केलं, परंतु हार्दिक यांना काही थ्रो तितकासा नीट टाकता आला नाही आहे. एक धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती दुहेरी अंकात 10. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 10. 3 चेंडू बाकी आहेत या इनिंगचे. 2 मोठे फटके येणे गरजेचे आहे. जयेश यांनी मारलेला फटका पाहूया, चेंडू जातोय का, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 2 धावा निघालेल्या आहेत. तिसरी धाव होते का पाहूया. नाही, धावसंख्येत 2 निभर. धावसंख्या झालेली आहे ती तिसऱ्या षटकातील 4थ्या चेंडू अखेरीस 12. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 12 धावा आहेत. टप्पा पडल्यानंतर पूल करण्याचा प्रयत्न केला गेला तर सरळ चेंडू मागे निघून गेला. यष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न केला. काय घडलं समजलं नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल होता. त्याच्यानंतर त्यांनी यष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न केला. तिथून बॉल स्टंपवरती आदळल्यानंतर 1 धाव आला. इथून 1 धाव आले. 13 धावा आपण पाहतोय. यानंतर होणारी मॅच कोरोटी विरुद्ध दुर्गामाता घास. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. कोरोटी आणि दुर्गामाता घास दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉस साठी या. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला जाईल. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 14 वरती पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 15 धावांचं आव्हान सेट केलं जाते. चला कोरोटी विरुद्ध दुर्गामाता घास दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचंय.
पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात झाली. दुसरा बॉल शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न दिशांत मात्रेने केला होता. लगातारचे 2 डॉट चेंडू हाताळल्यात. इथून जर का आपण विचार केला 15 धावांचा पाठला करायचंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक दिशांत मात्रे घेऊन आलाय. सत्पा बानकरला पराभवाच्या छायामध्ये पाठवत असताना खूप चांगला काही केला होता, पण इथून थोडीशी बॅटिंग बिघडली. चांगली बॅटिंग परफॉर्मन्स नाही दिसला. आता इथून 15चा बचाव करण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे रणनीती आखली आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. आणि त्याच प्लॅनिंगने खेळ दिसेल का मैदानाच्या आतमध्ये. 24मध्ये 15चा बचाव करण्यासाठी दिशांत मात्रे पहिलं षटक घेऊन आलंय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव खर्च केले. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू खूप चांगले हाताळलेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केलाच होते. चला थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटात 3 षटक होणं गरजेचं आहे. आयोजकांच्या वतीने हे सांगण्यात आले, त्या कारणास्तव ही विनंती केली जाते. थोडीशी घाई करा. प्रत्येकाचा वे इथून इम्पॉर्टंट आहे. थोडासा मॅचला ऑलरेडी उशीर झालाय. फटका खेळला डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. गडी बाद. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. मात्र 1 धाव. इथून देखील सुरुवात चांगली आहे. 15चा बचाव करण्यासाठी चांगला स्टार्ट करून देतोय दिशांत मात्रे. पण बाकीचे गोलंदाज काय भूमिका निभवतील मैदानाच्या आतमध्ये आपली, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. दिशांत मात्रेने स्टार्ट आतापर्यंत खूप चांगले केले. 4 चेंडू खूप चांगले हाताळलेत. यानंतर होणारी मॅच लीग स्टेजची शेवटची मॅच असणार आहे. क्षेत्रपाल कोरोटी विरुद्ध दुर्गा माता घास 11. पायावरचा बॉल त्याला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिलं षटक आता असताना 1 धाव खर्च केले. सॉरी, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला त्याला घेऊन गेलं. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केले. मात्र 1 धावेने संतुष्ट व्हायला गेले. इथे देखील 2 धावा आल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. इथून देखील पहिलं षटक तसंच सेम हाताळले. 2 धावांचं मात्र पहिलं षटक हाताळले. इथून चिनार आलाय दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची इनसाइड एज लागत असताना चेंडू मागच्या बाजूने निघून गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एकाने धावफळ पुढे सरकताना 3 धावा. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. 2 धावा.
चुकी क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी झाली आणि रनिंग बिटवीन द विकेट दोघांची खूप चांगली होती. 2 धावा. फटका खेळलाय सरळ चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय लॉंग ऑनला दिशानं मात्र आहेत. फेकी थोडीशी खराब होती पण एकाच धावेने संतुष्ट व्हावं लागेल. फलंदाजाला देखील माझ्या इथून जास्त काही नाही करायचं. 15 पर्यंत पोहोचायचं. सिंगलने धावफलक पुढे देण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 धावा आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केलं जाते. निर्धाव. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेला बॅटिंग टीमनी. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आहेत. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल किती बाहेर आहे किती आत आलाय चेक केलं जाते. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत की काय घडलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे बाहेर कट झालाय की आत कट झालाय ही प्रत्येक गोष्ट आमचे ऑपरेटर मित्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी पाहिलं वाईट असं सांगितलं पंचांनी. एक अतिरिक्त धाव ऍड होत असताना वाईटचा इशारा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा आपण पाहतोय. 7 रन ऑन स्कोर कार्ड. पंचांनी सांगितलं पायावरचा बॉल बाहेरच्या दिशेने निघतोय. अपील केली होती चिनारनी. मैदानाच्या आतमध्ये एक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले होते पण 2 धावा धावून कंप्लीट केल्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10-10 10 धावा. येणाऱ्या 12 मध्ये 5 ची गरज. व या डीजे कडे ऐकू एक संगीत. कोफराड वटार बोईन्स वाळुंजे आणि कोरोटीचा अतिरिक्त खेळाडू आणि गासचा अतिरिक्त खेळाडू. आणि या सामन्याला जो विजयी कर्णधार असेल त्यांनी देखील स्टेजच्या जवळ यायचं आहे. यानंतर आपण या मॅच नंतर लगेचच लॉट्स टाकणार आहोत सुपर 6 चे.
लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. 12 धावा आपण पाहतोय. येणाऱ्या 11 मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने पूर्णपणे गेले. मात्र दिशा दाखवली फुलटॉसला मागे घेऊन काढलं. 1 धावेची गरज आहे. भुईगाव या संघासाठी सुपर 6च्या दिशेने वेगाने संघ धावतोय. जशी ही मॅच संपेल त्यानंतर आपण कुणा लगेचच लॉट्स टाकणार आहोत. कोफराड, विकास 11, बोळींज, श्री गणेश वाळुंजे आपले कर्णधार लगेचच मंचाच्या जवळ पाठवायचे. मॅच फिनिश. विजेता संघ भुईगाव संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम सतपाळ पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. RCM वाळुंजे चला कर्णधार आपण लगेचच व्यासपीठाच्या जवळ यायचंय. आपण लॉट्स टाकणार आहोत सुपर 6चे. चालू आता होणारी मॅच दोन्ही टीमचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. घास 11 आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. आणि क्षेत्रपाळ कोरेटी आपण देखील आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये लगेचच पाठवायचा आहे. सद्गुरू वटार आपला एक प्रतिनिधी पाठवायचा. आपण लॉट्स टाकतोय. कोफराड, बिंदास कोफराड